नमस्कार मंडळी. आज आपण करत आहोत अगदी 15 मिनिटात तयार होणारी झणझणीत चटपटीत चना चाट. याचं एक बाईट तोंडात घालताच तुम्ही सगळं विसरून जाल आणि ही चना चाट इतकी अप्रतिम होते, इतकी चविष्ट होते की आठवड्यातून 2दा तर ही चना चाट तुम्ही नक्कीच कराल. आणि प्रोटीन युक्त आहे, करायला अगदी सोपी आहे, झटपट होणारी आहे. यामध्ये आपण जर चटण्या तयार करून घेतल्या तर फक्त ही चना चाट 15 मिनिटात तयार होते. आणि तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर ही रेसिपी तुमच्या त्या डाएट प्लॅनमध्ये नक्की इन्क्लूड करा. इथे जे काही आपण फ्राईड पदार्थ वापरलेले आहेत ते न घालता तुम्ही ही रेसिपी एन्जॉय करू शकता. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण अजिबात तेलाचा वापर न करता चना कसा तयार करायचा ते बघणार आहोत. त्यानंतर चिंच खजुराची चटणी मी इथे करत आहे, जी आंबट गोड तिखट अशी असणार आहे आणि ही चटणी 2 महिने आरामात टिकते. तर या दोन्ही रेसिपीज बघण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल. तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि अशा चाटच्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी मी 1 कप छोले रात्रीच भिजत घातले होते. तर हे काबुली चणे आहे. तुम्ही याऐवजी जे काळे चणे आहेत ते पण वापरू शकता. तर हे छोले मी रात्रभर भिजत घातले, म्हणजे 8 ते 10 तास याला भिजत घाला किंवा जर संध्याकाळी करायचं असेल तर सकाळी 9-10 वाजता स्वयंपाक वगैरे झाला किंवा नाश्ता वगैरे झाल्यानंतर हे चणे भिजत घाला. त्यानंतर आता याला शिजवून घेणार आहोत. तर शिजवण्यासाठी तुम्ही बघितलं अजिबात आपण तेल वगैरे वापरलं नाही. हे छोले जे आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर हे छोले भिजतपर्यंत किंवा 1 ग्लास यामध्ये पाणी घाला. मी इथे 2 छोटे कांदे किंवा एक मीडियम साईजचा कांदा यामध्ये घाला. माझ्याकडे आता सध्या छोटे छोटे कांदे आहेत त्याच्यामुळे मी 2 घातले. त्यानंतर 2 टोमॅटो इथे घालायचे आहे आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट पण तुम्ही इथेच घालू शकता. मी इथे घालायचं विसरले तर मी नंतर घालणार आहे. आणि यामध्ये मी 1 तमालपत्र घातलं आणि याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर मी 3-4 शिट्ट्या फुल गॅसवर काढल्या आणि त्यानंतर 5 ते 7 मिनिटं गॅस कमी ठेवला आणि त्यानंतर पण 2-3 शिट्ट्या झालेल्या आहे. तर अगदी मऊ चणे इथे शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्यासोबत इथे जो आपण बटाटा घातला आहे तर बटाटा पण घालायचा आहे, जे मी सांगायचं विसरली. तर तो बटाटा पण छान उकळला गेलेला आहे. जेवढे बारीक तुकडे करता येईल त्या पद्धतीने करा, जसं मी इथे दाखवलं. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो हे पण छान शिजलेले आहे. आता याला ना थोडंसं मॅश करून घ्यायचं, म्हणजे या आपल्या चण्याला छान एक कन्सिस्टन्सी येते. तर मी असं चमचाने थोडंसं मॅश करून घेते. आता यामध्ये सगळे मसाले घालायचे. तर चवीपुरतं मीठ यामध्ये घालू. मी थोडंसं मीठ शिजताना पण घातलेलं आहे. त्यानंतर हळद, तिखट घालायचं आहे. छोले मसाला घातला. कुठल्याही ब्रँडचा तुम्ही छोले मसाला इथे घालू शकता आणि अर्धा चमचा गरम मसाला पण मी इथे घातलं. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की आलं लसूण पेस्ट मी इथे घालायचं विसरले, तर तुम्ही शिजताना घालू शकता, पण नाही तर मी इथे काय केलं, मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घेऊन, म्हणजे आलं लसूण पेस्ट मी त्यामध्ये आधी बारीक केली होती आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पाणी यामध्ये घातलं आणि आता याला एक छान उकळी काढायची आहे. तर इथे तुम्हाला पाण्याचा अंदाज, म्हणजे हे थोडंसं घट्ट असावं, खूप पातळ नको, किंवा तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे चण्याची तशी तुम्ही ठेवू शकता. पण मीडियम घट्ट ठेवा, म्हणजे खूप पातळ नको किंवा खूप घट्टही नको, जसं मी इथे दाखवलेलं आहे किंवा सुरुवातीला तुम्ही फोटो बघितला अगदी त्या पद्धतीने. तर इथे आपले छोले आता तयार झालेले आहे आणि आता आपण आंबट गोड तिखट चिंच खजुराची चटणी कशी तयार करायची ते बघूया. त्यासाठी मी पाऊण कप इतकं चिंच घेतलं. तर थोडं स्वच्छ धुवून घेतलं आणि हे चिंच आता या कुकरमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर 5 ते 6 खजूर घेतले आणि त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहे. आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचंय, म्हणजे 1 ग्लास मी इथे यामध्ये पाणी घातलं आणि याच्या मीडियम गॅसवर 6-7 शिट्ट्या काढून घेतल्या. अगदी 4-5 शिट्ट्यांमध्ये पण हे चिंच छान शिजतं आणि एक 5-6 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता चिंच किती छान शिजलेली आहे, खजूर पण चांगला शिजलेला आहे. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचंय. हे थोडंसं कोमट असताना बारीक करायचं किंवा थोडं थंड झाल्यानंतर बारीक करायचं, अगदी गरम गरम बारीक करू नका. आता यामध्ये हे लवकर थंड व्हावं म्हणून मी थोडासा बर्फाचे तुकडे घातले, म्हणजे लवकर थंड होईल. आणि सोबत पाणी घालायचे, थोडंसं पाणी पण घातलं आणि याची छान बारीक पेस्ट तयार करून घेतली. अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता याला चाळून घेऊ. तर मी या कुकरमध्येच थोडंसं पाणी घेऊन हे पाणी सोबतच बारीक केलं आणि हा कुकर पण छान स्वच्छ झाला, म्हणजे भांडे जास्त भरायला नको. आणि आता या कुकरमध्येच हे चाळून घेणार आहे. तर हे बघा, या पद्धतीने मी हे चाळून घेतलं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय. त्यानंतर थोडंसं तिखट मी इथे घातलेलं आहे. थोडं काळं मीठ यामध्ये घालायचं आहे. आणि हो, तुमच्याकडे आहे ना
सुंठ पावडर किंवा जिरा पावडर जर असेल, म्हणजे भाजलेल्या जिऱ्याची पावडर ती घाला. सुंठ पावडर असेल तर ती पण 1 चमचा यामध्ये घाला. आज माझ्याकडे या दोन्ही पावडर नव्हत्या म्हणून मी घातल्या नाही. या 2 पावडर घातल्यामुळे अतिशय छान चव येते चटणीला. त्यानंतर मी थोडेसे मगजबी यामध्ये घातले आहे, फक्त छान दिसावं म्हणून, नाही घातलं तरी चालेल. आणि इथे 1 कप गूळ इथे घालायचा आहे. आता याला छान मिक्स करून घेऊ आणि याला 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घेऊ किंवा उकळी काढून घेऊ. तर इथे 2-3 मिनिटं झाल्यानंतर हे जे गूळ आहे ते पण चांगलं विरघळतं आणि एक 5 मिनिटं याला छान शिजवून घ्यायचं जास्तीत जास्त. आणि आपली ही चिंच खजुराची आंबट गोड तिखट चटणी तयार आहे. तर आपले छोले तयार आहे आणि ही चटणी तयार आहे. आता आपण चना चाट सर्व कसा करायचा आहे ते बघूया. तर इथे मी हे छोले किंवा चणे छान असे पसरवून घेतले आणि तुम्ही बघत आहात आता हे छान घट्ट झालेले आहे. मी जशी कन्सिस्टन्सी ठेवली होती त्या पद्धतीनेच ठेवा, म्हणजे ते थोडं थंड झाल्यानंतर अशी कन्सिस्टन्सी तयार होते. आणि हे थोडंसं थंडच खायचं, एकदम गरमागरम खायचं नाहीये. त्यानंतर यामध्ये मी थोडं दही घेतलं, दही घातलं. दह्यामध्ये थोडी साखर आणि मीठ घालून आणि थोडं पाणी घालून छान फेटून घेतलं होतं. ते दही यामध्ये घातलं. चिंच खजुराची आपण तयार केलेली चटणी घातली. मी हिरवी चटणी पण तयार करून घेतली. आणि जर हिरवी चटणी तयार करायची नसेल तर तुम्ही सिम्पली थोडी मिरची बारीक बारीक कट करून यावरती घालू शकता. चटणी पण करायची गरज नाही आणि वरून कोथिंबीर पण घालू शकता. तर हिरवी चटणीमध्ये पुदिना, कोथिंबीर आणि त्यानंतर मिरची असं घालून ही चटणी तयार करून घेतली. ही यामध्ये घातली. शेव, कांदा, थोडेसे डाळिंबाचे दाणे यामध्ये घातलेले आहे. आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे हे शंकरपाळे तयार ठेवायचे आहे. या शंकरपाळ्यांनी या चना चाटची चव अजूनच वाढते. का माहितीये? कारण हे चणे जे आहे ते छान सॉफ्ट आहे आणि मध्येच थोडासा असा क्रंचीनेस येण्यासाठी हे आपण शंकरपाळे घातलेले आहे. जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर तुम्ही हे शंकरपाळे जे आपण किंवा पापडी वगैरे जी आहे ती घालायची गरज नाही. तर इथे शंकरपाळ्यांच्या ऐवजी तुम्ही पापडी सुद्धा घालू शकता. तर रेडीमेड पापडी आणण्यापेक्षा या शंकरपाळ्यांची किंवा या पापडीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा इथे वरती पण तुम्हाला बघायला मिळेल. तर ती रेसिपी बघा, अप्रतिम होते. रव्याचे हे पापडी किंवा रव्याचे हे शंकरपाळे पण तयार केलेले आहे. अगदी हेल्दी आहे, छान कुरकुरीत खुसखुशीत होते आणि या चना चाट सोबत अप्रतिम लागते. तर एकदा ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.